नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला रिव्ह्यू असणार आहे तो एका मॅसेंजर बॅगबद्दल असणार आहे, जी तुम्ही ओळखू शकता की पुमा ब्रँडचा लोगो आहे. म्हणजे ही बॅगचा रिव्ह्यू जो असणार आहे तो पुमा बॅगच्या मॅसेंजर बॅगशी रिलेटेड आहे. ही बॅग बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला सुरुवातीलाच तिची साईजवरनं कल्पना आली असेल की ही बॅग खूप जास्त स्पेसियस आहे, ज्याच्यावर त्यांनी स्टार्टिंगलाच एक त्यांचा लोगो दिला आहे आणि बाकीचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपण वन बाय वन बघणार आहे. पण पूर्ण बॅगची क्वालिटी बघण्या अगोदर आपण तिची साईज किती आहे इथून सुरुवात करणार आहोत. तर ह्या बॅगची जर हाईटचा तुम्ही विचार केला तर हाईट आहे 37 सेंटीमीटर आणि तीच जर तुम्ही विड्थचा विचार केला तर ती आहे 40 सेंटीमीटर. एवढ्या मोठ्या स्पेसियस बॅग जी आहे ती तुम्ही मॅसेंजर बॅग म्हणजे जिमसाठी वापरू शकता किंवा तुम्ही ही बॅग ॲज अ शोल्डर बॅगसुद्धा वापरू शकता. तर क्वालिटी आपण बघूयात कशा आहे ह्या बॅगची. तर तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन म्हणजे सॉलिड बॅग आहे, ज्याच्यावर फक्त एक त्यांचा लोगो आहे. सुरुवातीला जर मी एकदम तुम्हाला झूम व्ह्यूमध्ये दाखवलं तर तुम्हाला लक्षात येईल की पॉलिस्टर फॅब्रिक आहे. ही बॅग मी कंटिन्युअस लास्टच्या 1 ते 1.5 वर्षापासून वापरते. क्वालिटीच्या बाबतीत एकदम टॉप नॉच आहे. सुरुवातीलाच फ्रंटला एक छोटं पॉकेट त्यांनी दिलं आहे आणि हे पॉकेट तुम्ही बघू शकता की त्याला एक चेन अटॅच आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपलं मोबाईल असेल, वॉलेट असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मेन कंपार्टमेंट ओपन न करता इथे ठेवू शकतो. जर बेल्टचा विचार केला, बेल्टची क्वालिटी खरंच खूप छान आहे, ज्याच्यावर तुम्ही बघू शकता की असं पुमा नावाचं ब्रँडिंग विथ लोगो असं कॉम्बिनेशन आहे. आणि ह्या बॅगचा जर सगळ्यात प्लस पॉईंट कोणता मला वाटला असेल तर ते आहे ॲडजस्टेबल स्ट्रॅप. तुम्ही बघू शकता की स्ट्रॅप खरंच खूप मोठे स्ट्रॅप दिलेत, म्हणजे अगदी तुम्हाला वाटलं की ही बॅग तुम्ही शोल्डरला अडकून कॅरी करू शकता तरी तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की हिचे स्ट्रॅप्स आपण छोटे करून हातामध्ये कॅरी करू शकतो तरी पण हा ऑप्शन ह्या बॅगमध्ये आपल्याला भेटून जातो आहे. जर आता मेन कंपार्टमेंटचा जर विचार करायचा झाला तर मेन कंपार्टमेंटची स्टार्टिंगच तुम्ही बघू शकता की असं एक त्यांनी फोमसारखं स्ट्रक्चर दिलं आहे. म्हणजे असा तुम्ही पुमाचे जर कधी शूज वापरले असतील किंवा पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये अशा टाईपचं फॅब्रिक आपल्याला बघायला मिळतं. हे मेन कंपार्टमेंटची चेन आहे, ज्याचं त्यांनी एंड क्लोजरसुद्धा खूप छान दिलं आहे. एकदम वेल स्टिच केलेलं आहे, जेणेकरून पुढे वापरल्यानंतर त्याचं हे जे काही स्टिचिंग आहे ते निघून मेन कंपार्टमेंटची चेन निघण्याची पॉसिबिलिटी डायरेक्टली 0 आहे. म्हणजे एकदम चांगलं स्टिचिंग त्यांनी दिलं आहे. जर आतमध्ये तुम्ही बघितलं तर खरंच चांगल्या क्वालिटीचं पॉलिस्टरचं फॅब्रिक आहे. आणि जर हा मेन कंपार्टमेंट जर मी तुम्हाला ओपन करून दाखवला तर हे बघा, तुम्ही असं बघू शकता की आतमध्ये खूप स्पेसियस अशी बॅग आहे. फक्त एकच मेन कंपार्टमेंट त्यांनी दिलं आहे आणि ह्या मेन कंपार्टमेंटमध्ये परत त्यांनी 3 छोटे छोटे तुम्हाला कंपार्टमेंट दिले. तुम्ही बघू शकता की बाजूला 2 साईडला 2 कंपार्टमेंट आणि मध्ये एक कंपार्टमेंट दिलं आहे. फक्त एकच पॉईंट त्यांनी केला आहे की त्या कंपार्टमेंटला त्यांनी कोणतंही झिपचं क्लोजर जे आहे ते दिलेलं नाही, म्हणजे चेन दिलेली नाही आहे. डायरेक्टली मेन कंपार्टमेंटलाच एक चेन दिली आहे. जर ही मॅसेंजर बॅग आपण जिमसाठी वापरली तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूच्या 2 कप्प्यांचा तुम्हाला ॲप्रोप्रिएट यूज आहे. म्हणजे तुम्ही एक तर त्याच्यात वॉटर बॉटल ठेवू शकता किंवा तुमचं प्रोटीनचं शेकर असेल ते ठेवू शकता. मध्ये तुम्ही ह्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या पटकन हाताला लागतील अशा गोष्टी ठेवणार असाल तर त्यासाठी वापरू शकता. अदरवाईज हे मेन कंपार्टमेंटमध्ये खूप जास्त स्पेस आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं सगळं सामान व्यवस्थित ठेवू शकता. क्वालिटी जर फॅब्रिकची खरंच खूप छान आहे. ह्या मेन कंपार्टलासुद्धा त्यांनी डिवाईड करण्यासाठी अशी बॉर्डर लाईन दिली, जेणेकरून बॅग ओपन केल्यानंतरच आपल्याला लगेच लक्षात येतं की आतमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. स्पेस भरपूर आहे. फॅब्रिकची क्वालिटी टॉप नॉच आहे. जर ही बॅगची प्राईसचा विचार केला तर ही बॅग मी 1.5 वर्षापूर्वी फ्लिपकार्टवरनं परचेस केली होती. तेव्हा डिस्काउंटेड प्राईस मला मिळाली होती 1349 रुपये. पण मला एक कूपन लागलं होतं 100 रुपयाचं. ते कूपन ॲप्लाय केल्यानंतर ही बॅग मला मिळाली होती 1251 रुपयाला. ह्या बॅगमध्ये 4 कलर होते. हा ब्ल्यू कलर एक होता, राणी कलर एक होता, त्यानंतर एक पिंक म्हणजे पीच कलर टाईप एक कलर होता आणि ब्लॅक कलर एक होता. पण जेव्हा मी ही बॅग परचेस केली तेव्हा ग्रीन आणि जो पिंक म्हणजे ज्याला मी
पीच शेड असं म्हणेल, ते 2च होते तर मी हा प्रेफर केला. पण लिटरली खूप छान बॅग 1251 रुपयामध्ये मिळाली ही. जेव्हा मी ऑनलाईन चेक केली फ्लिपकार्टवर तर ह्या बॅगसाठी त्यांनी नाव दिलं होतं वुमन ब्ल्यू कलर मॅसेंजर बॅग. पण प्रामाणिकपणे मी सांगते ही बॅग मी शोल्डर बॅग म्हणून कॅरी करते. कितीही ओझं मी ह्याच्यामध्ये आत्ता भरलं असेल, म्हणजे आत्तापर्यंत मी ह्याच्यात खरंच खूप जास्त ओझं भरलं आहे, तरीही कुठेही एक धागासुद्धा स्टिचिंगचा निघालेला नाही आहे, नाही शोल्डर स्ट्रॅपचा निघाला आहे, कोणत्या चेनचा किंवा कुठे काहीच नाही. तर तुम्ही ही बॅग नक्की ऑनलाईन चेक करा. तुम्हाला मिंत्रावर, फ्लिपकार्टवर किंवा बाकीच्या काही ऑर्डर्स शॉपिंग साईट असेल त्याच्यावर मिळून जाईल. जर तुम्ही ही बॅग घेण्याचा विचार करत असाल तर 100% तुम्ही ह्या बॅगला जा. खरंच खूप छान बॅग आहे. जर मला ह्या बॅगचा तुम्ही रिव्ह्यू विचारला की किती रेट मी करते तर 5पैकी 5 रेटिंग मी ह्या बॅगसाठी देते. तुम्ही नक्की ही बॅग चेकआउट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की ही बॅग तुम्हाला कशी वाटली. आणि ह्या बॅगसारखेच जर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅगचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या बॅगशी रिलेटेड देऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.